कारागृह महासंचालक असलेले पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी आरोपीला सोडवण्यासाठी 500 कोटी रुपयांची लाच मागितल्याची याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली आहे। गायकवाड नावाच्या आरोपीला सोडण्यासाठी अमरावतीला बोलावून 500 कोटींची लाच मागितल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत आणि त्याचबरोबर जे अधिकारी गायकवाड बंधूंना त्रास देत नाहीत त्यांना बदली करण्याचे आदेश सुद्धा दिले असल्याचा आरोप त्यामध्ये करण्यात आलाय। वकील निवृत्ती कराड यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। माझ्यासोबत ॲडव्होकेट निवृत्ती कराड आहेत। नेमकं प्रकरण काय सर आणि तुम्ही काय मागणी केली याची? साहेब, हे प्रकरण अशा प्रकारे आहे की जे जालिंदर सुपेकर जे आहेत, ज्या वेळेला इथं येरवाड्यामध्ये होते त्यावेळेला नानासाहेब गायकवाड व त्यांचं कुटुंब इथं जेलमध्ये होते आणि त्यांच्यावरती 4 मोक्का इथं दाखल करण्यात आलेले आहेत। कुठल्याही कुटुंबावरती माझ्या मते असे एवढे 4 मोक्का दाखल नाही आहेत महाराष्ट्रामध्ये। मग याच्यानंतर इथं त्यांना इथं पण धमकवण्यात आलं होतं आणि त्यावेळेला त्यांच्यावरती एक जीवघेणा हमला झालेला होता कारागृहामध्ये। त्यांच्या गळ्यावरती पत्र्याने जीवे घेण्याचा एक प्रयत्न केला होता एकांनी, पण त्यांनी ढकलून त्यांच्या गालावरती एक 10-12 टाके पडले होते आणि त्यावेळेला मग त्यांना इथून अमरावतीला शिफ्ट करण्यात आलं की सुरक्षेच्या कारणानं असेल किंवा यांच्या सोयीसाठी त्यांना तिथं शिफ्ट करण्यात आलं। कोणाच्या सोयीसाठी? सुपेकरांच्या की मग त्यांनी त्या पद्धतीने तिथं प्रमोशन घेतलं आणि त्याच्यानंतर ते एक साधारणतः 19/8/2023ला त्यांनी तिथले जी अधीक्षक आहेत, जेल अधीक्षक चिंतामणी मॅडम, हे त्यांच्या नातेवाईक आहेत सुपेकरांच्या। मग वारंवार त्यांना तिथं पण त्रास होत होता। मग ते सुपेकर त्या दिवशी त्या तारखेला तिथं आले असता त्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवून घेतलं। कुणाला? चिंता नाही, गायकवाड पिता पुत्रांना। काय नाव आहे? काय हे गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड। हा, ते मूळचे? हे मूळचे औंधमधले आहेत। एक विशेष कक्षामध्ये त्यांना बोलवलं आणि साधारणतः 9 ते 12:30 पर्यंत की 12:30 पर्यंत त्यांना धमकावण्यात आलं की तुम्हाला जरी माझं ऐकायचं नसेल, मी तुम्हाला इथून येरवाड्यातनं कसं अमरावतीला आणलंय, आता माझी पोस्टिंग आहे, तुम्ही माझ्या हातामध्ये आहेत, असं करून त्यांना तिथं बोलवलं आणि तुझ्याकडे 1,500 कोटीची प्रॉपर्टी आहे, तू मला 550 कोटी रुपये दे, मी ही प्रकरण जे फिर्यादी आहेत ते सर्व माझ्या ऐकण्यातले आहेत आणि मी त्यांना ते सांगून ही प्रकरण तुला सॉल्ट आउट करून देतो, नाहीतर आम्ही तुला जीवे वाचू देणार नाही। जेल व्हिजिटला गेलो असता ती आम्हाला गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाडांनी सांगितले की वकील साहेब असा प्रकार झालेला आहे। मग त्याच्यानंतर म्हटलं की आपण न्यायालयाकडे न्याय मागू याचा, म्हणून आम्ही त्याच्या विरोधात नागपूर खंडपीठामध्ये पिटिशन फाईल केलेलं आहे। काय पिटिशन मध्ये तुमची मागणी? आता पिटिशनामध्ये की हे लोक आणि सुपेकरांनी काय केलेलं आहे की तिथं जी काही जेलमधल्या कर्मचारी असतात की एक 7 लोक सस्पेंड केलेले आहेत। 7 लोक की अधिकारी वर्ग का की तुम्ही ह्या गायकवाडांना त्रास का देत नाही, का करत? हा, कन्व्हिन्स का करत नाहीत? मिराशी असतील काही भोसले असतील, एक तर महिला शिपाई आहे राठोड की त्यांना खूप आज त्यांची अवस्था बिकट आहे आणि ह्या 7 लोकांना त्यांनी निलंबित केलेलं आहे। सुपेकरांवर आता कारवाई करण्यासाठी नेमकी काय कायदेशीर प्रक्रिया काय अवलंबत? आता आम्ही पिटिशन फाईल केलंय, त्यावरती त्यांचं आता सर्वांचं काही से येईल, त्याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये काय आमचं म्हणणं मांडू आणि ती कोर्ट निर्णय देईल की यांची चौकशी करा आणि आम्ही गृहविभागाला बी तसं फडणवीस साहेबांकडे पत्र देणार की हे भ्रष्टाचारी आहे, चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी। हा, यांची चौकशी व्हावी आणि यांच्यावर कारवाई करावी। व्हिडिओ जर्नलिस्ट शहाजी सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।